नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपणा सर्वांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। पीएम किसान सन्मान निधी योजनेचा दुसरा हप्ता येत्या काही दिवसातच शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये थेट डीबीटीच्या माध्यमातून जमा करण्यात येणार आहे व त्याची तारीख तसेच वेळ आता अंतिम फिक्स झाली आहे। तर काय आहे अपडेट जाणून घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा व तसेच चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या माहिती स्टेशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर शेतकरी मित्रांनो, बातमी अशी आहे की राज्यातील 87.38 लाख शेतकऱ्यांना मिळणार पीएम किसानचा निधी। 16 हप्त्याचे नियोजन तयार, फेब्रुवारीमध्ये वितरित होणार। सविस्तर अपडेट अशी आहे की अल्प व अत्यल्प जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी केंद्र शासनाने सुरू केलेली प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सन 2018 पासून राबवण्यास सुरुवात झाली। 2 हेक्टरपर्यंत शेती असणाऱ्या कुटुंबाला प्रति हप्ता रुपये 2000 असे 3 हप्ते म्हणजेच वार्षिक 6000 एवढे आर्थिक सहाय्य दिले जातात। सदरील योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी बँकेत जाऊन आधार कार्ड हे आपल्या बँक खात्याशी लिंक करणे आवश्यक आहे व तसेच ई-केवायसी करणे सुद्धा अनिवार्य आहे। परंतु अद्यापही 3 लाख शेतकऱ्यांची ई-केवायसी अद्यापही प्रलंबित आहे, म्हणजेच झालेले नाही। दरम्यान राज्यात 31 जानेवारी 2024 पर्यंत 86.99 लाख पात्र शेतकरी लाभार्थी यांची यादी तयार करण्यात आली असून केंद्र शासनाकडे सदरील यादी पाठवण्यात आली आहे। उर्वरित यादी केंद्र शासनाकडून प्राप्त होणार असून त्यावर राज्य कृषी आयुक्तालयाकडून कार्यवाही करण्यात येणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, राज्यातील 86.38 लाख शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 16 हप्ता येत्या फेब्रुवारी महिन्यातील पहिल्या आठवड्यात वितरित करण्यासाठीचे नियोजन करण्यात आले असून राज्याचे रिक्वेस्ट फॉर फंड ट्रान्सफरसाठीची यादी केंद्र सरकारकडे सादर केली आहे, ज्यामध्ये देशात 8,56,46,220 शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे। महाराष्ट्र आणि इतर राज्याची अंतिम यादी येईपर्यंत लाभार्थी शेतकऱ्यांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे व तसेच राज्यातील 3,24,000 शेतकऱ्यांची ई-केवायसी अद्यापही पूर्ण व्हायची आहे। कृषी विभाग व गणना विभागाने संबंधीचे आवाहन शेतकऱ्यांना केले आहे, परंतु केवायसी न झाल्याने हे शेतकरी या योजनेला मुकणार आहेत। तर शेतकरी मित्रांनो, अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी आपल्या माहिती स्टेशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।